आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार आहे। फडणवीस सरकार आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल। 8 मार्चला महिला दिन आहे आणि या महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव वर्ष हे असल्यामुळे 25-26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चा केली जाणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार आहे। फडणवीस सरकार आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल। 8 मार्चला महिला दिन आहे आणि या महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव वर्ष हे असल्यामुळे 25-26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चा केली जाणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता 3 मार्च ते 26 मार्च पर्यंत असणार आहे। फडणवीस सरकार आल्यानंतरचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल। 8 मार्चला महिला दिन आहे आणि या महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत। तर देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव वर्ष हे असल्यामुळे 25-26 तारखेला संविधानावर 2 दिवस चर्चा केली जाणार आहे।